महाराष्ट्र बंदला सर्वसामान्यांचा मात्र विरोध पाहायला मिळतोय, कारण बंदमुळे सामान्य माणसाचीच गैरसोय होणार आहे। महाराष्ट्रातील नागरिकांची बंदच्या विरोधातील भूमिका आता समोर आली आहे। राजकीय स्वार्थासाठी बंद पुकारल्याचा आरोप देखील सर्वसामान्य नागरिक करतात। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाराष्ट्र बंदला सर्वसामान्य नागरिकांनी मात्र आता तीव्र विरोध केला। बंदमुळे सामान्य माणसांचीच गैरसोय होणार आहे। महाराष्ट्रातील नागरिकांची बंदच्या विरोधातील भूमिका आता समोर आलेली आहे। राजकीय स्वार्थासाठी बंद पुकारल्याचा आरोप देखील सर्वसामान्य जनता करते। उद्याचा संप विरोधी पक्षाने जो पुकारलाय तो मात्र पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता। म्हणजे जसं बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि तिथली सल्थ उलटून टाकली, ह्या दिवा स्वप्नामध्ये विरोधी पक्षांनी हा बंद पुकारलेला आहे। परंतु अशा पद्धतीने बंद पुकारून सर्वसामान्य विद्यार्थी, नोकरदार यांना वेठीस धरणं चुकीचं आहे। परंतु यांना जनतेचं काही देणं घेणं नाहीये। यांना फक्त आणि फक्त यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी यांनी केलेला बंद होता। परंतु ह्याला कोर्टांची चपराक दिली, ते अतिशय चांगला निर्णय झालेला आहे। अशा पद्धतीने कुणीही लोकांना, सामान्य माणसांना वेठीस धरू नये। जो महाविकास आघाडीने जो बंद पुकारला होता तो बंद एक दृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नाही, तर तो राजकीय दृष्टीने बंद पुकारला होता। आणि तो फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्र बंद। तर ह्यानं महाराष्ट्रातल्या जनतेचा एक प्रकारे कुचंबणा होणार होती। आजपर्यंतचे कुठलेही बंद, राजकीय बंद जे यशस्वी झाले नाहीत। राजकीय लोक म्हणतात की आमचा बंद यशस्वी झाला, पण असं कुठलाही बंद यशस्वी झालेला नाही। त्यानं फक्त नागरिकांची कुचंबणा होत चालली आहे। उद्या जो बंद पुकारलेला आहे ते बंद चुकीच्या पद्धतीने पुकारलेला आहे। हे सगळं नौटंकी सुरू आहे। हजारो लोक IT कंपनीत मुंबईत जॉबला जातात आणि कितीतरी लोक स्कूलला जातात। सगळ्या व्यापारी वर्गांना अडचण येतात, तरी तुम्ही बंद पुकारतात। ही सगळं सर्वसामान्य लोकांचं लॉस आहे। त्यामुळे ही चुकीच्या पद्धतीने बंद पुकारून हायकोर्टाचा जो आदेश आहे, 1 नंबर आदेश त्यांनी दिलेला आहे। अजिबात बंद ही पुकारायची नाही। सर्वसामान्यांसाठी जो आदेश आहे एकदम 1 नंबर आदेश आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे, कारण की भारत देशामध्ये संविधानामध्ये न्यायालयाला एक महत्त्व आहे। आणि न्यायालय जे कोणी निकाल देत असतील तर त्याचा सन्मान राखल्याशिवाय खऱ्या अर्थानं देशाची लोकशाही वृद्धिंगत होणार नाही। निकाल काय येतो याच्यापेक्षा निकालाचा आदर राखणं हे गरजेचं आहे। मग संविधानाची पायमल्ली झाल्यासारखं होईल, म्हणून आपण माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निकालाचा खऱ्या अर्थानं आपण आदर राखून हा बंद मागे घेतलेला आहे महाविकास आघाडीने। परंतु मला असं वाटतं की सर्वांनीच या न्यायालयाच्या निकालाचा खऱ्या अर्थानं आपण आदर केला पाहिजे, अशीच आमची भावना आहे। संविधानाचा आणि न्यायालयाचा आत्मा हा एक आहे, त्यामुळे न्यायालयाचं ऐकणं आणि त्यांचा आदर राखणं ही सर्वांची जबाबदारी आहे। आता संविधानाच्या नावाने मतं मागता, मग संविधानाची आदर करणं आपली जबाबदारी आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी या न्यायालयाचा आदर करणं गरजेचं आहे। मविय याच्यामध्ये राजकारण करू इच्छित होतं, परंतु त्याचं राजकारण सफल झालेलं नाही। आणि खोटं त्यांना दुसरं काही विचार, त्यांच्याकडे काय प्रचाराला साधन नव्हतं, त्याच्यामुळे ते बंद पुकारून राजकारण करत होतं आणि राजकारण असफल झाले आहेत हे कोर्टाच्या निदर्शन आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मयुवाला नामुष्की येऊन बंद मागे घ्यावं लागलेला आहे आणि या शासनाचा खऱ्या अर्थानं विजय आहे। बंद 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 म्हणजे काही घटना घडली की बंद करायचं हा विरोधी पक्षाचा एक कार्यक्रमच असतो। पण ही घटना जी घडली आहे ती निंदनीय आहे। आंदोलन करून या घटनेचा निषेध करणे इथपर्यंत योग्य आहे। एक अशा प्रकारचा बंद करायचं, व्यापाऱ्यांसोबतच सामान्य जनतेला पण वेठीस धरायचं आणि सगळ्यांचंच नुकसान करायचं हे चुकीचं आहे। आणि त्यालाच हायकोर्टाने जो या बंदला आक्षेप घेऊन जो बंद रद्द करायला लावला, हे एक प्रकारे त्यांच्यावरती ओढलेले ताशेरेच आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।